श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने मातृत्वाचा जागर ही मालिका मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून सुरू केलेली असून या मालिकेमध्ये आपण संवाद साधतो आहोत कवयित्री सौ शुभांगी संतोष दयावळे यांच्याशी. शुभांगीताई, मागच्या प्रश्नामध्ये तुम्ही खूप छान उत्तर दिलं आणि आमच्या पण जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्याचप्रमाणे लहानपणीचे सण उत्सव हे खूप वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यामधला आनंद, त्यातली मजा ही अवर्णनीय अशी असते. आपण ज्यावेळेस आज आपण सण साजरे करतो त्यावेळेस त्या जुन्या आठवणी आपल्याला आठवत असतात आणि त्या माध्यमातून भावंड किंवा शेजारी पाजारी किंवा आईवडील यांची आठवण आपल्याला होत असते. मग लहानपणीच्या सण उत्सवामधली अशी कोणती आठवण आहे का की जी तुम्हाला प्रत्येक सणाला आठवते? तर ती आठवण असेल तर आम्हाला सांगा. खरं तर लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. म्हणजे प्रत्येक सणाच्या आठवणी असतात. तरी पण मी दसरा आणि दिवाळीतल्या काही आठवणी सांगते. हां, ते म्हटलं दसरा सण मोठा नाही. दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमी दिवशी माझा वाढदिवस असतो. तिथीनुसार वाढदिवस असतो. मग त्या नवमी दिवशी आई पुरणपोळी करायची. खरं तर घटस्थापनेचा तो शेवटचा दिवस असतो. त्या दिवशी नवरात्राचे घट उठतात आणि त्या दिवशी पुरणाचाही स्वयंपाक केला जातो. पण त्यामध्ये भर म्हणजे माझा वाढदिवस, म्हणजे तो अतिशय उत्साहाने साजरा केला जायचा. लहानपणी कधीही केक आणायची गरजच पडली नाही किंवा ती प्रथाही नव्हती आणि घरी पण केक तयार केले जायचे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तेव्हा त्याला एवढं हे नव्हतं. पण पुरण हे दरवर्षी केलंच जातं आणि तसंच ते माझा वाढदिवस तिथीनुसार केला जायचा. तशी तारीख माझ्या वाढदिवसाची 3 तारीख आहे, 3 ऑक्टोबर आहे. परंतु नवमी दिवशी आई नेहमी माझा वाढदिवस करायची. ती एक आठवण आहे. आता सासरवाडीला वाढदिवस कसा असतो तुमचा? सासरवाडीला 3 तारखेला करते आणि असाही तो वाढदिवस माझा घटामध्येच येतो. त्यामुळे केक हा प्रकार काही फक्त कापायचा, बाकी काही नाही. खाण्याचा योग काही येत नाही कारण 9 दिवसाचं नवरात्र असतं माझं. दुसरी कोणती आठवण? आणि दिवाळीमध्ये दिवाळीला तर आपण सगळेजण खरेदीच करतो. तसंच आमच्या आता लहानपणी आमच्या घराची परिस्थिती तशी बेताचीच होती की असा खूप मोठा बक्का वगैरे अशा प्रकारे नव्हतं त्यावेळेस. असं कपडे वगैरे खरेदी करणे, मध्यमवर्गीय कुटुंब, कपडे वगैरे खरेदी करणे. मग आई आम्हाला सगळ्या भावंडांना घेऊन जायची. सर्वांना घेऊन जाऊन आई वडील दोघेही खरेदी करायला न्यायचे. आमच्या इथे एक दुकान आहे जस्मिन नावाचं, अकलूजमध्ये. तर त्या दुकानामध्ये आमची कपड्यांची खरेदी, मग मला जो आवडेल तो, जर आपल्या परिस्थितीनुसारच आम्ही खरेदी करायचो. आपण त्या प्रमाणात करत नव्हतो. पण आई सगळ्यांना कपडे घ्यायची, फटाकडे घेऊन येणार आणि मग ते टिकली वगैरे. तेव्हा बंदूक असा प्रकार नव्हता. एक सांडशी घेतली, त्यामध्ये टिकली घातली की ती उंबऱ्यावर फोडून ते फटाकडे उडवण्याचा आनंद असायचा. आणि सर लावण्याची पद्धत नव्हती तेव्हा. एक फटाकडी सोडून लावून त्यातच आनंद मानला जायचा. की आता ज्या प्रमाणात होत आहे की खूप मोठ्या प्रमाणात सर लावली जाते, ॲटम बॉम्ब लावले जातात, झाडं उडवले जातात. तर त्या पद्धतीने खूप छान म्हणजे मध्यमवर्गीय परिस्थिती असली तर सुद्धा आई वडिलांचे आणि फराळ म्हणजे फराळ की खाण्यापिण्याच्या सगळ्या आवडी जोपासल्या जायच्या. मग आईच्या हातचा कोणता फराळाचा विशेष पदार्थ आवडायचा? आईच्या हातची चकली आवडायची कारण तिखट मला आवडतं. खुसखुशीत. हो, खुसखुशीत. खूप छान पद्धतीने आई चकली बनवायची. म्हणजे घरची परिस्थिती कशीही असली, गरीब असो, मध्यमवर्गीय असो, श्रीमंत असतो, परंतु सणाला विशेषतः दसरा दिवाळीला प्रत्येक आईवडील हे आपल्या मुलांना कपडे घेतात, फटाके घेतात, त्यांच्या आवडीनिवडीच्या इतर गोष्टी घेतात आणि पहिल्यांदा मुलांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून त्यातून जर काही पैसे राहिले तर स्वतःसाठी कपडे किंवा त्यांची स्वतःची काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करतात. प्रत्येक आई आणि वडिलांचा
हा त्याग प्रत्येकजण पाहत असतो, परंतु कालांतराने तो विसरत असतो. तो विसरू नये म्हणूनच आमची ही मालिका आहे. जुन्या आठवणींना उजाळा दिला पाहिजे. आईवडिलांचे अनंत उपकार कुणीही फेडू शकत नाही. आईवडिलांनी दिलेले जे सुख आहे ते कुणीही परत करू शकत नाही, परंतु त्या आठवणीला उजाळा देऊन आपलं सुख नक्कीच वाढतं, हे या निमित्त मला अधोरेखित करायचं आहे. शुभांगीताई, धन्यवाद. खूप छान आठवण सांगितली.